अथ श्री साई सच्चरित अध्याय 2। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी मंगलाचरण जाहले देवता कुल गुरुवंदन। साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभू। अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अतिसंकलित करू विवेचन। जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे वीण घडेल। प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेषणोपक्रम। केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था। ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला। तोची या काव्यरूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपूर। म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद। होतील ते भक्तांसी बोधप्रद पापापनोद होईल। तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र। आरंभिले हे कथासत्र इह परत्र सौख्यद। सन्मार्गदर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र। तरी होईल जो संत कृपा पात्र तयान विचित्र काहीच। तरीही प्रार्थना श्रोतया लागी व्हावे जी या आनंदा विभागी। धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो। चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात। त्याचे न मज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू। जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग। त्या म्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी। करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथ वेदही चार। त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा। स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे। तेथ मी संतासी काय वानावे हे मज ठावे आधीच। सप्तसागरींचे पाणी तयाचीही करवेल मापणी। आकाशासी घालवेल गवसणी परीन आयणी संत येती। जाणे मनी मी एक पामर परिबाबांचा प्रताप अनिवार। पाहुनी उठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे। जय जयाजी साईराया दीन दुबळ्यांची या विसाविया। अगाधन वर्णवे तुझी माया करी कृपाया दासावरी। लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस। होऊन दे माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा। संत चरित्रे जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती। ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का। माझी आहे मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती। स्वये जरी मी जड मूढमती निज कार्य पूर्ती ती जाणे। भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवूनी घेती। भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची। सारांश हा साई स्वये करवी निज चरित्र मज मूर्खा करवी। तेणेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे। साधु संत अथवा श्रीहरी
कोणा तेही धरुनी निज करी, आपुली कथा आपण करी, निज कर शिरी ठेवूनी. जैसी शके 1700 साली, महिपतीसी बुद्धी स्फुरली, साधू संताही सेवा घेतली, चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली, दासगणूच्या हस्ते घेतली, पुढील संत चरित्रे लिहविली, पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ, भक्त आणि संत लीलामृत, हे 4 जैसे महिपती रचित, दासगणू कृत 2 तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत, दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत, उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात, श्री साईंचे मधुर चरित, आहे वर्णिले अध्याय त्रयीत. श्रोती ते तेथ वाचावे, तैशीची गोड ज्ञान कथा, कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता, अध्याय 57 पहा. शिवाय साईंची अलौकिक लीला, रघुनाथ सावित्री भजनमाला. अनुभवपूर्वक निववी जनाला, अभंग पदाला गाऊन. यातची एक बाबांचे लेकरू, जे तृषित चकोरा अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडी भरू, श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता, तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता, लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जना करिता, भक्त अमीदास भवानी मेथा. यानीही काही चमत्कार कथा, अति प्रेमळता लिहिल्याती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी, साई प्रभा हे नाव ठेवुनी. प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी, कथा श्रेणी बाबांच्या. ऐस ऐशिया कथा असता, या ग्रंथाची काय आवश्यकता. शंका येईल श्रोतया चित्ता, निराकरणता आकर्णिजे. साई चरित्र महासागर, अनंत अपार रत्नाकर. मी टिटवितो रीता करणार, घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र गहन, अशक्य कधीही सांग वर्णन. म्हणून करवेल ते कथन, तेणेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा, शांतिदायक भवद वार्ता. श्रोतया देतील श्रवणोल्हासता, चित्त स्थिरता निज भक्ता. कथा बदले परोपरीच्या, व्यवहारिक उपदेशाच्या. तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या, वर्माच्या निज कर्माच्या. अपौरुषेय श्रुती विख्यात, जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत. तैशाची बाबा मधुर अर्थभरित, अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान, इतर सुखे तृणा समान. विरोनी जाय भूकतहान, समाधान अंतरी. कोणासी भावी ब्रह्मसायुज्यता, अष्टांग योग प्रावीण्यता. समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिसताया. श्रवणार्थियांचे कर्मपाश, तोडून टाकिती या कथा अशेष. बुद्धीसी देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. तेणे मज स्फुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य कथा नाना. ओवून करावे माला ग्रथना, हीची उपासना चांगली. कानी पडता 4 अक्षरे, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा ऐकता सादरे, भावार्थी उतरेल भवपार.
माझी करोनिया लेखणी, बाबाची गिरवतील माझा पाणी. मी तो केवळ निमित्ताला धणी, अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला, पाहोनी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. होऊनिया प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयासी बाबांचे महात्म्य श्रवण, पुण्य पावन घडावे. कोणा सभाग्याची या मना, वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना, समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती. घातली परी साशंक चित्ती, कैसे मज प्रतिसाधे हे. वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी ही नाठ वाहे सुनाट. अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रीत्यर्थ, साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल ती निरर्थ, एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती, वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशीलने शांती, मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार, स्वानुभूतीचे अधिष्ठानावर. बाबा उद्गारले वारंवार, श्रोतया सादर करावे. बहुत वदले ज्ञानकथा, अनेका लाविले भजनपंथा. तयांचा संग्रह करावा पुरता, होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जे सांगती, सादर मने जे जे ऐकती. उभयांच्या मनासी विश्रांती, पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा, भक्त विसरतील देहव्यथा. तयांचे ध्यान मनन करिता, भवनिर्मुक्तता आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता, अमृता परिसरस भरिता. परमानंद दाटेल परिसता, काय मधुरता वानुमी. ऐशिया कथा जो अदांभिकता, आढळेल मज गाता वर्णिता. वाटे तया पदरज धुळी लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टीची अलौकिक मांडण, तैशीची शब्दा शब्दांची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतृगण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान, किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊनिया उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी, कथिती तियेच्या कथा ज्या जनी. ऐकिजे ती वदनो वदनी, सादर श्रवणी साठवू. त्या त्याची वारंवार आठवू, साठवतील तितुक्या साठवू. प्रेमबंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर. यात माझे काहीची नाही, साईनाथांची प्रेरणाही. ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार, साईची स्वये सूत्रधार. तोची वाचेचा प्रवर्तविणार, तरी ते वदणार मी कोण. मीपणा समर्पिता पायावर, सौख्य लाधेल अपरंपार. सकळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर, बाबांसी विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर, तयांचे कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी, नाही तेथे दुसरे कोणी.
ऐसाची प्रसंग साधुनी बाबा लागुनी पुसियले. बाबा हे अण्णा साहेब म्हणती, आपुले चरित्र यथामती लिहावे ऐसी येते मनी, आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेसी दारोदारी, ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला, ऐसे न म्हणाया हिरियाला कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय, लिहितील आपण असल्या सहाय, किंवा लिहवितील आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी. असता संताची आशीर्वचने तैची उपक्रम ग्रंथरचने, विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. जाणोनी माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था, म्हणती लहासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला. दिधला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्तवरद, साई सकल धर्म विशारद भवापनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ जाणोनी माझे मनीचा अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा. कथा वार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य, तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीचकी. माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी, तयाने अहम वृत्ती जिरवावी निर्वावी ती मम पदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण साह्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी. अहम वृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे माझ्याची करेली हीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्याचे त्याचे निते संपादिले त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. करिता माझी या कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन. होईल मद्भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित. जे अर्थी न भावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाधेल. भक्तासी निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान. लक्षेल अलक्ष निर्गुण चैतन्य घन प्रकटेल. ऐसे या मतकथांचे विंदान याहूनी काय पाहिजे आन. हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की. तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र. नाही तयासी इह परत्र असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण.
नको पक्षद्वयात्मक विवरण, कायते निष्कारण सायास. नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दाचे स्मरण. पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन, जाहली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता, वचन दिधलेसे की श्रोता. हे माड नामकरण कथा, आधी समजता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा, परिसता ठरेल युक्ता युक्तता. होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन. म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हेमाडपंत विरचित. ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत, ते हे पंत कोण की. सहज आशंका श्रोतया मना, करावया तज्जिज्ञासा शमना. कैसा आरंभया नामकरणा, भावी त्या श्रवणा सादर. जन्मादारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहा संबंधी. त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध. तत्संबंधी अल्पकथा, श्रोता परिसिजे सादर चित्ता. हेमाडपंत नामकरणता, प्रसंगोपात्तता प्रकटेल. आधी ही हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ. तैसाची टवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा. नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा. सदा निज शहाणी वेचा गरिमा, वाद कर्मा प्रवृत्त. परिप्राक्तन रेषा सबळ, तेणेची साईंचे चरण कमळ. दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ, हातो निश्चळ वादनिष्ठ. काका साहेब भक्त प्रवर, नाना साहेब चांदोरकर. यासी ऋणानुबंध नसता जर, कोठून जाणार शिर्डी सहा. काका साहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाणे निश्चित ठरले. जावयाचे दिवशीच बदलले, मन ते फिरले अवचित. याचा एक परममित्र, तो लब्धानुग्रह गुरुपुत्र. असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला. तयाचा एकुलता एक सुत, शरीरे सुदृढ गुणवंत. असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात, ज्वराक्रांत जाहला. केले सकळ उपाय मानवी, जाहले दोरे उतारे दैवी. गुरुसी आणुनी सन्निध बैसवी, अखेर फसवी सुत त्याते. प्रसंग पाहूनी ऐसा बिकट, निवारावया दुर्घर संकट. गुरुसी बसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट जाहले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र. प्राणीमात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार. कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चित्ता. हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शिथिलता. प्राप्त झाली या माझी या चित्ता, पडला मोडता गमनात. किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती. हाच ना लाभ गुरुचे संगती, गुरु काय करीती कर्मासी. असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वहिले. मग ते गुरुविण काय की अडले, जाणे ठेले शिर्डीचे. किमर्थ आपुले स्थान सोडा,
कशासी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्या चाडा कळेना. जैसे जैसे यदृच्छे घडे, ते ते भोगू सुखवासाकडे. काय जाऊन या गुरुच्याकडे, जरी होणारा पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालूनी येत. होणारा पुढे काहीही न चालत, नेले मज खेचीत शिर्डीसी. नाना साहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी. ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी विळभरी बैसले. मध्यंतरी 1 तास, गाडी वसईची यावयास. वाटले हा अवकाश, लावू की कामास एकादिया. जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तोची आली दादरावरती. गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती, ते मग बैसती ती येत. येता गाडी निजस्थानी, निरोप आला मज लागुनी. मग मी भेट घेता तक्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना. दीर्घ सूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाही. पाहुनी नानांची आतुरता, मीही शरमलो आपुले चित्ता. परिमनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली. त्यावरी मग नानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध. परिसता शिर्डी गमनेच्छोद्बोध, अतिमोदप्रद जाहला. तात्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतोन, ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरुनी, सर्व निर्वानिर्व करुनी. तेची दिवशी अस्तमानी, शिर्डी लागून निघालो. सायंकाळा पाठील मेल, दादरावर उभी राहील. जाणुनी दादरेची भरले हशील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊनी बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता, अतिच पळता आत ये. तिकीट घेतले दादर पर्यंत, तोच आरंभी कार्यविघात. प्रथमग्रासी मक्षिकापात, तैसा डोकावत होता की. सवे पाहून सर्व सामान, यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन, मेल साधीन मन माडची. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर. मेलन तेथे थांबणार, बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरावर मिळती ना. नकळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग, साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग, घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊ साहेब दीक्षित, होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 आत, जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910, वर्तमान हे घडले पहा. 160ांचाच वाडा तेव्हा, होता रहावयासी उतारूस. तांग्यातुनी उतरल्यावरी, दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरण वंदीन शिरी, आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईंचे परमभक्त, तात्या साहेब नूलकर विख्यात. मशिदीतून आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी, वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी निघतील.
पुढे मग करा स्नान, बाबा जो येता ती मागे परतून, तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई, धुळीत घातले लोटांगण पायी, आनंदन माई मनात. नाना साहेब सांगून गेले, त्याहुनी अधिक प्रत्यक्ष पाहिले, दर्शने म्या धन्य मानिले, साफल्य झाले नयनांचे. कधी ऐकली नाही देखिली, मूर्ती पाहून दृष्टी निवाली, तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरण स्पर्श, पावलो जो परामर्श, तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथुनी. ज्यांचे निलाधलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयांचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी. ज्यांचे निपावलो परमार्थाते, तेची की खरे आप्त भ्राते, सोय रे नाही तया परते, ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार, करू नेणे मी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडून कर, चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला, माझिया मनींचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई, दर्शने वृत्तीसी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई, वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मींचा पाप संचय, कृपावलोकने झाला क्षय, आशा उपजली आनंद अक्षय, करीतील पाय साईंचे. भाग्ये लाधलो चरण मानस, वायसाचा होईल हंस, साई महंत संतावतंस, परमहंस सद्योगी. पापताप दैन्य विनाशी, ऐसिया साईच्या दर्शनेसी, पुनीत आज जहालो मी बहुवसी, पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी. हा साई एक मीनलिया दृष्टी, सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यांपाशी, आरंभ झाला वादावादीसी, गुरु कशासी व्हावाकी. बुडवूनी आपुली स्वतंत्रता, ओढून घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यता गुरुची. ज्याचे त्यानेच केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे. न हालविता हात पाय जो निजे, तयासी दीजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू, दुराग्रहाचाच तो तराजू, वाद माजून राहिला. अंगी दुर्घर देहाभिमान, तेणेच वादावादीचे जनन. अहंभावाची ही खूण, नाही वाद वीण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत, हो का पंडित वेद पारंगत. पूर्वनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला घनघोर. केवळ दैवावर टाकूनी भार, काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार, होणारासी नाही प्रतिकार. होशमान नाही टळणार, मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई, एक करिता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कसे हे, करील त्याचेच सर्व आहे. आळशापरी बैसूनी राहे,
दैव साहे कैसे ते उद्धरेदात्मनात्मानं गर्जे स्वये स्मृती वचन त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य हे ज्यांचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मागे आपण असल्या वीण जागे गुरुने भागे कैसेने आपुली सत्सद विचार बुद्धी आपुले साधन चित्त शुद्धी ते झुगारुनी जो कुबुद्धी गुरु काय सिद्धी देई त्या या वादाचा अंत नाही निष्पन्न काही जाहले नाही चित्त स्वास्थ्यास अंतरलो पाही हेची कमाई म्या केली ऐसा वाद घालिता कोणीही ना तिळभर थकता ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत बाबा काका साहेबांप्रत परिसा पुसत काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहात बोलले वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत बाबांसी कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी मनी असो ऐसा मी वाग्बाणहत जाहलो निशब्द लज्जावनत पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अभित मज करवी हे हेमाडपंत नामकरण प्रातःकालीचा वादया कारण तेणेची बाबांसी हेमाड स्मरण मनी मी खूण बांधिली देवगिरीचे राजे यादव हेची ते दौलताबादीचे जाधव 13वे शतकी राज्य वैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला तोही यदुवंश चूडामणी राम राजा राजाग्रणी मंत्री या उभयतांचा बहुगुणी सर्वलक्षणी हे माद्री तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मवृंदार्थ परम उदार आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हे माद्री व्रतदान तीर्थ मोक्ष खाणी नामे चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ रचिला हेमाद्रींनी विख्यात करणी तयांची गिरवाण भाषेत हेमाद्रीपंत तोची प्राकृती हेमाडपंत मुत्सद्दी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी परितो वत्समी भारद्वाज गोत्री तो पंचमी 3 प्रवरी तो यजुर्मी ऋग्वेदाधिकारी तो धर्मशास्त्री मी मूढ तो माध्यंदिन मी शाकल तो धर्मज्ञ मी बाष्कल तो पंडित मी मूर्ख अकुशल कामज पोकळ ही पदवी तो राजकारण धुरंदर मुत्सद्दी मी अल्पमती मंद बुद्धी त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी ओवी साधी मजन करवे तो ग्रंथकार कलाभिज्ञ मी तो ऐसा ठोंबा अज्ञ तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ मी अल्पप्रज्ञ हा ऐसा तयाचा लेखन कल्पतरू नाना चित्र काव्यांचा आकरू मी हे ऐसे बाबांचे लेकरू येई ना करू ओवीही गोरा चोखा सावता माळी निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली ये काळी पंडित बोपदेव विद्वन्मणी चमके जयाचे सभांगणी तेथेची हेमाडपंत राजकारणी ख्याती गुणगणी जयाची तेथूनी पुढे उत्तरेहुनी
उतरल्या या देशी फौजा यावनी, जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळला. उगाच ना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादी वरी हा वाग्बाण, अभिमान खंडन व्हावया. होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्य ते वीण जो बरळे. तया माझिये उघडिले डोळे, घालूनी वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण. प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते म्या भूषण मानिले. की यातून मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण. स्पर्शोन मज एकही क्षण, परम अकल्याणकारी ते. गळूनी जावा वादाभिमान, एतदर्थ हे अभिधान. जेणे आमरण रहावे भान, नित्य निरभिमान असावे. राम दाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी. अखिल ऋषिगण मानस विहारी, चरण धरी वशिष्ठाचे. कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तयासही गुरु करणे पडे. सांदीपनीच्या गृही लाकडे, सोसूनी साकडे वाहिली. तेथे माझी कायमात, वादावादी करावी किमर्थ. गुरुविण ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला. वादावादी ही नाही बरी, नको कुणाची बरोबरी. नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा, ये रीती या नाम गौरवा. प्रेम पुरस्सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिले. आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक. वाद प्रवाद निवर्तक, सर्वांसही बोधक समसाम्य. असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंधन दर्शन. ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले. पुरे आता हा अध्याय विस्तार, हे माड साई चरणी सादर. पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावेजी. साईची आपुली सुख संपत्ती, साईच आपुली सुख संवित्ती. साईच आपुली परम निवृत्ती, अंतिम गती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे. तेणेची दुस्तर भव भय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरणं. नाम द्वितीयोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.